माय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नागरिकांच्या दारी शासन, महाराजस समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पालघर जिल्ह्यात छत्रपती महाराजस समाधान शिबिराची चौथी फेरी कासा रेस्ट हाऊस डहाणू येथे उत्साहात पार पडली। या एकदिवसीय शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा योजनांसाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते। पात्र लाभार्थ्यांकडून जागेवरच अर्ज व कागदपत्रे स्वीकारण्यात आली। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत चाललेल्या या शिबिराला डहाणू तालुक्यातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली। या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर हेमंत सावरा, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र गावित यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। शासन आपल्या दारी या संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पालघर जिल्ह्यातील ही चौथी यशस्वी फेरी ठरली आहे। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर। त्या ठिकाणी 70 खाली तुम्हाला अर्ज करता येतो। पुजारी मॅडम बरोबर आहे। आता तलाठी किती लोक आहेत बरं, जरा हात वरती करा। तलाठी 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 आले, किती तलाठी आहेत बरं काय, जरा बाहेर या जरा। तुम्ही सगळ्या तलाठ्यांनी मी जे सांगितलं ते ऐकलं का? ऐकलं का? तुम्ही सुमोठो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बोलवा बरं का, किंवा जे लोक तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्या आणि 70 वरचा अर्ज करायला लावा त्यांना। लक्षात आलं ना बरं का ताई? तुम्ही त्यांना बोलवून घ्या आणि 70 वर खाली त्याची नोंद करा, कारण हे गरीब लोक आहेत, त्यांना याचे कायदे माहिती नाहीत। लक्षात आलं का? आणि आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी मुंबई किंवा कुठून जर घ्यायला आले त्याला बिलकुल परवानगी देऊ नका, आणि परवानगी दिली तर तुम्ही त्याला जबाबदार राहणार। कारण माहिती आहे का की इथला आदिवासी माणूस वन हक्क पट्टे दिलेल्या जमिनी आहे, आणि वन हक्क पट्टे दिलेल्या जमिनी या ठिकाणी त्यांच्या बायकोचं नाव सुद्धा नोंद करा म्हणून शासनाने GR काढलेला आहे। माहिती आहे का? फक्त त्याच्या एकट्याचं नाव नोंद करायची नाही बरं का, त्याच्या पतीच्या नावाबरोबर पत्नीचं सुद्धा नाव त्या ठिकाणी केलं पाहिजे। नाही तर हा काय माहिती आहे का, दारू पिऊन कोणाला काहीतरी सौदे करतो आणि विकून टाकतो। बरोबर ना रे? बरोबर की नाही? पण बायको ही, तिला तिच्या जमिनीची किंमत आहे, तिला तिच्या प्रॉपर्टीची किंमत आहे, आणि म्हणून तिचं नाव कंपल्सरी सातबारामध्ये नाव बरं का, ती नोंद ही त्या महिलेचे सुद्धा। बरोबर ना ताई? आता आदिवासी महिला बसलेल्या आहेत बरोबर की नाही, त्यांचं नाव कंपल्सरी टाकलं पाहिजे। आणि आदिवासी टू बिगर आदिवासी जमिनी जर कोणी खरेदी करायला आला असेल त्याला बिलकुल दाखला देऊ नका। सरपंच आहे, तुम्ही सुद्धा पेसा अंतर्गत ग्रामपंचायती आहे, पेसाच्या ग्रामपंचायतच्या तुमच्या NOC शिवाय त्या ठिकाणी आपलं काय म्हणतो आपण त्याला, आदिवासी टू बिगर आदिवासी जमीन विकता येत नाही, आणि तुम्ही सुद्धा सपोर्ट केला पाहिजे। लक्षात राहील ना? नाही तुम्ही तुम्हाला जबाबदार धरेनच। मी जोपर्यंत आमदार आहे, पुढच्या वेळेस मी असेल नसेल मला माहिती नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही